नमस्कार मित्रांनो. मी तुमचा मित्र शिवाजी शेंडगे. खरं तर आज आपण महाराष्ट्रातल्या टॉपच्या पंढरपूर म्हशीचं ब्लॉग बनवत असताना आज रांजणी गावाच्या कडेला जात असताना खरं तर एखादा युवक कसा असतो आणि एखादी युवा पिढी जोपर्यंत कृषी क्षेत्रात उतरत नाही आणि एखाद्या युवा पिढीनं कसा बदल केला आणि कशा पद्धतीचं आधुनिक शेतीचं कशी असते या गावामध्ये असणाऱ्या या युवकाकडे बघून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे या रांजणीच्या माळरानावर सोनं पिकवणारा हा अवलिया म्हणजे आपण त्यांची मुलाखत खरं तर त्यांचं यश फार मोठं आहे. आज जे त्यांनी पिकवलंय हे वस्तू ही माल नाही आहे तर हे सोनं आहे. आणि हे सोनं कसं पिकवलंय, आज सोन्याच्या दरात विकणारा हा माल कशा पद्धतीने एवढ्या उत्कृष्ट क्वालिटीचा एकसारखा माल आणि एकदम टॉपचा माल, म्हणजे या मालाकडे बघितलं आपला चेहरा दिसतोय अशा प्रकारचा असणारा माल, एवढा सुंदर सुरेख असणारं डाळिंब या रांजणीच्या माळरानावर उगवणाऱ्या सोनं या तरुण युवकांचा आयडॉल असणाऱ्या अनेकांना कृषी क्षेत्रात येणाऱ्या तरुणापुढं या डाळिंबागेमुळे आदर्श निर्माण करणारा त्यांची यशोगाथा आपल्या वादळवाट 5577 या चॅनलवर आपण दाखवणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव विष्णू महादेव दांडगे, राहणार रांजणी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. दांडके मालक, हे डाळिंब किती वर्षाचं आहे साधारण? आता ही बाग तिसऱ्या पिकाची आहे. तिसऱ्या पिकाच्या अगोदर आपल्याकडे बाग होती का? त्याच्या अगोदर पण होती का? हा. बर बर बर. आता ही एवढी सुंदर बाग आली, हे डाळिंबाचं म्हणजे तुम्ही काय नियोजन कशा पद्धतीने केलं पहिल्यापासून? झाडं किती वर्षाची आहे ती ही साधारण? आता झाडं चांगली 4 वर्षाची आहेत. बर. शेतकऱ्यांनी रेस्ट पिरियडला जास्त काम करणं महत्वाचं आहे. हा. मेन महत्वाचं रेस्ट पिरियडला खत पाणी औषध देणं महत्वाचं आहे. बर बर हा. बर बर. डोस म्हणा, बेसळ डोस म्हणा, शेणखत वगैरे म्हणा, म्हणजे सगळ्यात महत्वाचं काम रेस्ट पिरियडला आहे. बर. हा. आता ते अजून लोकांची एक शंका आहे डाळिंब पिकाच्या बाबतीत, तेल्याचं प्रमाण आहे. मग तुमच्यात एक बी झाड गेलं नाही, तेल्या कुठं बघायला स्पॉट नाही, एवढं ह्याचं काय सांगताल ह्याचं आम्हाला? आपलं रासायनिक वर आपला भर नाही, जैविक 99% जैविक वर आपलं उत्पन्न आहे. बुडातून अमावस्या पौर्णिमेला पीएसबी केएसबी बर. जीवाणू अमावस्या पौर्णिमेला चालू आहेत. म्हणजे जैविक शेतीकडे तुमची हा खास हा आहे. हा हा. 50-50 एकदम पण जैविक नाही, पण 50-50% चालू आहे. बर. तुमच्यात तेल्या नाही, हे मर रोग नाही, याचं कारण सांगा. तेल्या आता अनेक बागा पूर्ण डाळिंब शेतकरी उद्ध्वस्त केलाय तेल्यानं आणि मर रोगानं. हो हो. हे तुम्ही डाळिंब येण्याचं तेल्यावर काय उपाययोजना तुम्ही ह्याला केल्या? 3 महिन्याला ड्रिचिंग असते बुडातून. बर. म्हणजे औषध बुडातून 2-2 लिटर औषध असतात, बुडातून ड्रिचिंग करतो आम्ही. बर बर हा. बर. मला आता ही आपला आता सध्या माल काढणीस तयार झालेला, हो. रेडी झालेला आहे प्लॉट. साधारण काय रेटची मागणी आहे, काय? आता 130 रुपयाची मागणी. आता 130 झिरो कटिंग 100 ग्रॅम पासून पुढं 100 ग्रॅम पासून पुढं. पुढं. बर. आपला माल किती होईल एवढ्या बागेमध्ये? एक 25 टन जाईल की. 25 टन. हा, 900 झाड आहेत, 25 टन जाईल. 900 झाडात 25 टन माल माल निघेल. जाईल. हा. बर बर. 130 रुपये प्लस प्लस विकणार आहे 100% 130 रुपये प्लस माल जाईल. आणि 100 ग्रॅमच्या पुढे 100 ग्रॅम प्लस. खरं तर आज एवढं पैसे होणार आहेत, येणाऱ्या तरुण पिढीला डाळिंब लावणाऱ्या पोराशीला काय सांगताल? नाही, कष्ट पैसा आहे बघा, पण कष्ट करावं लागतंय. बर बर बर. कष्ट करावंच लागतंय. कष्ट 100% कष्ट करावं लागतं. आता हे तुम्ही चेहरा, आता हे बघा, ही डाळिंब आहे ती माणसाचा, जरा पुढं या, जरा हे चेहरा दिसतात यात, एवढं सुंदर सुरेख. ही भगवा जात आहे हा, आपली. आपला 6 महिन्याचा भगवा. 6 महिन्याचा भगवा, रेग्युलर भगवा. हो. खरं तर नवीन बागा लावणाऱ्याला काय, कुठली व्हरायटी? आता नवीन व्हरायट्या बऱ्याच आलेल्या आहेत. भरपूर व्हरायटीत आलेत आपल्याकडे. आता रेग्युलर जसं आपलं जुनं आहे तसंच 6 महिन्याचा भगवा रेग्युलर आपल्याकडे चालू आहे. चालू आहे. हा. बर. आता ही रोपं कुठून आणली होती तुम्ही? ही आपण रोप बुलढाण्यावरून आणलेली पहिल्या बुलढाण्यावरून starting. आणली होती. हा, बर बर. आता ह्याच्यात तुम्हाला बेसळ डोसचा तुम्हाला एक मुद्दा योगायोगाने निघला. हा. त्यात डुप्लिकेटचं प्रमाण खताच्या कंपन्या भरपूर भरपूर आहे. त्यामुळे तुम्ही कुठून म्हणजे बेसळ डोस असतील किंवा याचं मार्गदर्शन काय आहे डाळिंबीचं कुणाचं? आमचे मार्गदर्शन आटपाडीचे विजय मरगळे साहेब यांच्या. मरगळे हा, विजय मरगळे साहेब त्यांचं नियोजन आपल्या तुमचे गाईड आहेत? हा, गाईड आहे guide. बर बर. हा. त्यांची कशी व्हिजिट आहे, फी कशी असते? त्यांची फी वगैरे काय नाही. हम्म. त्यांचं शेड्यूल असते डोस घ्यायची त्यांची. हम्म. औषध देते ते 8 दिवसानं. आता ह्याला 8 दिवसाचा स्प्रे, फक्त 22 स्प्रे झालेत बाग धरल्या. 22 स्प्रे मध्ये बघा फक्त ना, 22 स्प्रे झालेत बाग धरल्यापासून. किती खर्च आला असेल साधारण? साधारणपणे ह्या 900 झाडाला लेबर चार्ज सकट एक 3.5 लाख रुपये खर्च आला असेल. पूर्ण डोस, औषध, खत, शेणखत, छटणी 3.5 लाखाच्या रुपये ह्या 900 झाडाला खर्च खर्च आला. आला. आता उत्पन्न किती येईल असं वाटतंय तुम्हाला? आता 25 टन जागेलाच माल रेट आहे, त्यामुळे Rate आहे. हा, जागेवर तुम्ही बघायला मार्केटला जायची गरज नाही. बर 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 बर. खरं तर मला दांडगे मालकांचं, तरुण युवकांचं आयडॉल हे सांगण्यासारखी गोष्ट आहे. कधी तर अशा तरुण पोरांचं व्हिडिओ बघा, अशा पोरांचंच मार्गदर्शन घ्या. त्यांचा खरं तर कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आज आपण डाळिंब पीक हे
म्हणजे तेल्या मर रोग आलाय म्हणजे कारण न करणाऱ्याला कारण आपण सांगत जातोय. पण ज्यावेळेस ह्यांच्या प्लॉटमध्ये आलो की ह्यांच्या प्लॉटमधल्या कुठल्याही झाडाला बघा अगदी ती झाडं वाकून चालली ती मालानं अशी लोड झाली तेव्हा माल बघा फक्त हे असा माल आहे सगळा माल काय माल आहे. आणि त्या वाघाचं खरं कौतुक करा ही माल बघा पुढे या सगळा मालच आहे म्हणजे पानं कमी ती आणि माल ज्यादा आहे अशा पद्धतीने कसला माल आहे बघितलं का असं काय सफरचंद सुद्धा असं नसतं एवढं भारी क्वालिटीचं आहे. आणि हे पुढं बघा सगळा मालच आहे जिकडं बघील आणि एक साईज आहे 100 ग्रॅमच्या पुढं एकही झाडावर बघा कटिंग झाली तर एकही फळ राहणार नाही याच्यावर बघा हे बघा. दांडके मालक साधारण किती निघेल झाडावर झाडावर एक 25 किलोच्या आसपास माल निघाली. 25 किलो प्लसच हा, निघेल. 100% मला वाटतं की 2 कॅरेटच्या आसपास माल निघेल एवढा मोठा माल आहे साईज आहे. एखाद्या मालाची साईज हायेस्ट किती निघेल आपल्यापाशी वजन काय देईल माल 700 800 700 800 1000 ग्रॅम पर्यंत एक डाळिंब जाईल अशा पद्धतीचं उत्कृष्ट क्वालिटीचं. प्रत्येक फटा बघा असं वाकायला लागलेत त्यांनी तार बांधले तारावर सुद्धा माल थांबायला तयार नाही. बागेच्या प्रत्येक झाडावर बघा म्हणजे महाग पुढं नाही कमी जास्त नाही सगळा सर लॉट माल आहे. आणि एकसारखी साईज दिसणारा ते दांडगे माल का माल बघील तेवढा सगळा मालच आहे जिकडं बघील तिकडं माल आहे. अशा या युवकाचं खरं तर शेतीचं कौतुक करावं. खरं तर दांडगे मालक तुमचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे. हा डाळिंब बघा काय क्वालिटी बघा सगळी काय कलर आहे म्हणजे माल बघत असताना एखादा चेहरा डाळिंबात दिसतो की काय आरशासारखं चमकायला लागलेलं आहे एवढं सुंदर असं उत्कृष्ट जिथं म्हणजे झाडाशी वजन वाकली ती एवढ्या पद्धतीनं उत्कृष्ट असणारा माल दांडगे मालकांचा. आपल्यासारख्या या वाघाला आमचा सलाम आहे वादळवाटचा. आपल्यासारखं ही युवा वर्गापुढे शेतकरी आदर्श व्हायला लागलेले आहेत. आमचे मित्र जावेद शेख आहेत त्यांना मला खरं तर जावेद भाई डाळिंब बघून काय वाटलं यांचं एक नंबर वाटलं म्हणजे समाधान वाटलं समाधान शेतीत आलं का माणसाला समाधान वाटतं. समाधान वाटलं. डाळिंब असं बघायला मिळलं नाही आपल्याला नाही, एक बऱ्याच नंबर. भागात फिरतो. कष्ट केल्यावर सगळं आहे साहेब. हा. कष्ट कष्ट केल्यावर केल्यावर सगळं आहे. सगळं. म्हणजे कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट केलं पाहिजे यश तुम्हाला मिळणार 100%. हे आपल्या पंढरपूर तालुक्यातल्या असणाऱ्या विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या नगरीमधले असणारे दांडगे मालकांनी रांजणीच्या शेजारी असणारं गाव अनवली रस्त्याला असणारा त्यांचा प्लॉट आहे. अतिशय सुंदर उत्कृष्ट नियोजन उत्तम म्हणजे उत्तमातलं उत्तम डाळिंबा त्यांनी पिकवलेला आहे. असा ह्या कर्तृत्वान युवा चेहऱ्याला खरं तर युवा शेतकऱ्याला अनेक खरं तर आज अनेक तरुण पोरं कृषी क्षेत्रात येत असताना ह्या अशा युवा वर्गाचा आदर्श घेतला पाहिजे. नाद ही सुद्धा लागला पाहिजे तरुण वर्गाला. आणि कमी पाण्यावर आहे हा, कमी पाण्यावर आहे. अगदी कमी कमी पाणी पाण्यावर लागतंय म्हणजे पाण्याचं सुद्धा टेन्शन टेन्शन नाही. असताना ही जंगली झाड आहे त्यामुळे पाणी जेवढं मेंटेन करताल तुम्ही तेवढं त्याला हे होईल. बर 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 बर. मला कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आज दांडगे मालक आमच्या प्रेक्षक वर्गांचे खरं तर माझा प्रेक्षक वर्ग खूप मोठा आहे आणि आम्ही तर पंढरपुरी म्हशीवर काम करतोय. पण आज तुमचा हे प्लॉट बघून मनाला खरं तर समाधान वाटलं. आज तुमचं या 900 झाडाचं गणित फार मोठं यायला लागलेलं आहे. आकडा 130 रेटपेक्षा अधिक रुपयानं डाळिंब जाग्यावरून विकलं जाणार आहे. तुम्ही आमच्या या वादळवाट 5577 या चॅनलवर अचानक मुलाखतीला तयार झाला आपल्यासारख्याचं कौतुक आहात आणि शेतकऱ्यांना आपली खरी माहिती सांगितली आणि आपल्या रानामध्ये पिकवलेलं हे लाल सोनं दाखवलं त्याबद्दल धन्यवाद. असंच शेतीमध्ये तुमची क्रांती होत हवी आणि आपल्या पंढरपूर तालुक्याचं रांजणी गावाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये व्हावं हीच वादळवाट करून तुम्हाला शुभेच्छा आहेत. आपण नक्कीच असं अजून चॅनलचं व्हिडिओ बघायचा असतील तर आपल्या वादळवाट 5577 या चॅनलवर लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ आवडला तरच करा. व्हिडिओ नाही आवडला तर करू नका कारण आपण चांगली आणि पक्कीच माहिती देतो. आपण वेळात वेळ काढून धन्यवाद पुन्हा शकता. धन्यवाद. ओके.